जसा पाऊस पडायला सुरुवात झाला तसंच लगेचच शेतीच्या कामांना पण सुरुवात होते। तर आज आई सोबत मी आणि वहिनी गेलो होतो हे शेतातील बांध साफ करायला। या आम्ही गेल्या वर्षी तुरी लावल्या होत्या, मग आता नवीन तुरी लावायच्या आहेत म्हणून ह्या तुरी तोडत आहेत। काम तर झाली आणि आमच्या शेतीवरती पप्पांनी लावलेत खूप सारे आंब्याची झाडं। एका झाडाच्या आंब्यांवरती तर लाल मोठ्या मुंग्या होत्या। या मुंग्या चावल्या की वाट लागून जाते, तरी पण माझी वहिनी कशाला घाबरते का? हे बघा आंब्यावरती किती साऱ्या मोठ्या लाल मुंग्या आहेत, तरी पण ती हाताने आंबे खोडत होती। आता काही आंब्यांवरती हात पुरत नव्हता, म्हणूनच आई आणि मी बोलत होतो की उद्याला बेडणी घेऊन येऊया। माझी वहिनी बोलली उद्या कशाला, आजच खोडून घेऊया। इतकं बोलली आणि ती चढली ना झाडावरती। काय मग आहे ना माझी वहिनी डेअरिंगबाज पोलीसवाली। बघा माझ्या वहिनीला पोलीस झाल्यावरती दिलेली ट्रेनिंग आज कामात आली। तिने साडी नेसलीये तरी पण एक नाही तर 2-3 झाडावरती चढून आंबे पाडले होते। हे बघा किती सारे मिळाले। आता जाऊयात घरी। घरी आल्यावरती संध्याकाळी आम्ही सर्व गेलो होतो माझ्या आत्तूकडे। आता माझ्या भावांचं लग्न झालं होतं त्यामुळे खास करून त्यांना जेवायला बोलवलं होतं। आता तिथे गेल्यावरती सर्वात पहिले तर माझ्या वहिनींनी नवीन वहिनींची ओटी भरली। आता माझ्या इतक्या साऱ्या वहिन्या झाल्या त्यात पण 2 कमी आहेत। चला नवीन वहिनींनी पण सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आणि मग बसलो थंड प्यायला। एकत्र आल्यावरती थंड पिल्याशिवाय आमचं जेवण जातं का? फायनली जेवण पण झालं आणि नंतर बसलो गप्पा गोष्टी करायला। चला मग उद्या भेटूया, तोपर्यंत टाटा बाय बाय।